नमस्कार मैत्रिणींनो, रेखाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत चिकन बार्बिक्यू. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे 1 किलो चिकन. आणि मग आता आपण इथे घेतलेला आहे गरम मसाला, चिकन मसाला, लाल तिखट, धने पावडर, कस्तुरी मेथी, जिरे पावडर, लिंबू, आले लसणाची पेस्ट आणि हळद. आणि इथे घेतलेलं आहे दही. आता आपण चिकनला मॅरिनेट करूया. त्यासाठी मी इथे टाकलेला आहे लिंबाचा रस आणि आता टाकलेला आहे आले लसणाची पेस्ट. आता आले लसणाची पेस्ट यायला आपण आणि लिंबाचा रस हे दोन्ही चांगलं मिक्स करून घेऊया आणि चांगलं चिकनला लावून घेऊयात. आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे. याच्यामध्ये आपण आता मसाले टाकूयात सगळे. आणि याच्यामध्ये आता आपण टाकूयात दही. दही हे मी घट्टच घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊयात. चवीनुसार मीठ टाकूयात. आता हे चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. चिकनला सगळा मसाला लागला पाहिजे. आता हे मिक्स झालेलं आहे. तर आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी ठेवून देऊयात. आता अर्धा तास झालेला आहे. चिकनमध्ये आपला चांगला मसाला मुरलेला आहे. तर आता आपण हे स्टिकला लावून घेऊयात सगळं चिकन. एक एक पीस स्टिकमध्ये घालून घ्यायचा. इथं 2 स्टिकमध्ये मी लावून घेतले आहे आणि आता तिसऱ्या स्टिकला लावत आहे चिकन मी. आता हे झालं की आपण ह्याला ग्रिल करायला ठेवूयात. हे पहा, आता इथं असं हे ग्रिल करण्यासाठी आपण ह्याला ठेवायचं आहे. आणि दोन्ही बाजूने आपल्याला खालून आणि वरून दोन्ही बाजूने आपल्याला चांगलं ग्रिल करून घ्यायचं आहे चिकन. चिकन चांगलं ग्रिल झालेलं आहे. आता आपण हे ताटामध्ये एका काढूयात आणि आपली डिश आता खाण्यासाठी रेडी आहे. तर अशाच छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.